नमस्कार मित्रांनो, सुसह्य भटकंती या यूट्यूबर चॅनलवर आपलं स्वागत आहे। बऱ्याच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे कळसुबाईच्या आपल्या ट्रेकच्या नंतर हा आपला भामेरचा ट्रेक फिरस्ती मित्र परिवारातर्फे हा आयोजित केलेला आहे। तर आज आपला प्रवास मुंबईवरून कल्याणवरून सुरू होत आहे। तर धुळे जिल्ह्यातील साक्री गावाजवळ आपला भामेर हा किल्ला आहे। या किल्ल्यावर फिरस्ती मित्र परिवार जात आहेत। तर ह्या किल्ल्याचं प्रवास वर्णन, त्याचे अपडेट्स, तिथलं वातावरण आणि हा पूर्व मान्सून ट्रेक आमचा होतोय, ह्याचं सगळं सविस्तर वर्णन आम्ही तुम्हाला पुढे देतच जाऊ। तर चला माझ्यासोबत राहा। दुर्गप्रेमींनो, आज आपण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका अशा किल्ल्यावर निघालोय जो त्याच्या अभेद्य नैसर्गिक सुरक्षिततेसाठी आणि अद्भुत स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो। आम्ही चाललो आहोत भामेर किल्ल्यावर, ज्याला भमगिरी किंवा भामेरगड असेही म्हणतात। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ असून संपूर्ण डोंगरात तब्बल 184 गुहा आणि लेण्यांचा समूह दडलेला आहे। हा केवळ किल्ला नाही, तर इतिहासाचे अनेक कालखंड स्वतःमध्ये सामावून घेणारे एक जिवंत संग्रहालय आहे। चला या डोंगराची रहस्यमय इतिहास एकत्र अनुभवूया। प्रवास सुरू झाला कल्याणमधून। कल्याणवरून नाशिक हायवे पकडून कसारा घाटाचे विहंगम सौंदर्य पाहत आम्ही मालेगाव मार्गे साक्रीत दाखल झालो। साक्री शहरातून साधारण 25 किलोमीटर अंतरावर भामेर गावाजवळ हा किल्ला उभा आहे। सुरत नागपूर हायवेवरून जाताना डाव्या हाताला हा अवाढव्य डोंगर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो। कल्याण, नाशिक, साक्री आणि भामेर असा प्रवास करत भामेर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। आमचा फिरस्ती मित्र परिवार आपल्या सोबत आहे। फिरस्ती मित्र परिवाराचे 4 सदस्य आम्ही आज इकडे आलेलो आहोत। मी बाबाराव वानखडे, आमचे कॅमेरामन रवींद्र सावंत सर, लक्ष्मण कांबळे सर आणि किरण कांबळे सर। आमचा हा प्रवास या गावाच्या पायथ्याशी येऊन थांबलेला आहे। किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि ह्या किल्ल्यावर ह्याच्या आजूबाजूला लेण्यांचा, कोरीव लेण्यांचा समूह आहे। महाराष्ट्राला ह्या लेण्यांचं समृद्ध लेणं लाभलेलं आहे। अगदी ह्या लेण्या बौद्ध भिक्खूंसाठी तयार करण्यात आल्या होत्या त्या काळी। त्याच्यानंतर अनेक पंथाच्या लोकांनी त्याचा निवासासाठी, निवारासाठी, ऊन, थंडी, वारा ह्या इत्यादी नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर करणं सुरू केलेलं आहे। आम्ही भामेर या गावात पोहोचलेलो आहोत। या गावाच्या वेशीजवळ किल्ल्याची लेण्याची जिथून रस्ता सुरू होतो त्याच ठिकाणी एक ग्रामदेवतेचं मंदिर आहे। भामेर गावाच्या ह्या ग्रामदेवतेला वंदन,
नमन करून आपण आपल्या भामेर किल्ल्याचा आणि भामेर लेण्यांचा ट्रेक इथून सुरू करत आहोत. या किल्ल्याची आणि या लेण्यांची इत्थंभूत माहिती तुम्हाला पुढे देण्यात येईल. या प्रवासासोबत तुम्ही आमच्या सोबत राहा. चला. भामेरचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. प्राचीन काळी या परिसराचे नाव भद्रावती नगर असे होते आणि महाभारतानुसार येथे युवनाश्व राजा राज्य करत होता. त्या काळी त्याची राजधानी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या तोरणमाळ येथे होती असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की पावसाळ्याच्या दिवसात हा राजा आपल्या राण्यांसह राहण्यासाठी या भामेरच्या डोंगरावर वास्तव्यासाठी जायचा. एवढेच नाही तर या जागेचा संबंध थेट महाभारताशी जोडला जातो. अज्ञातवासात असताना पांडव येथे आले होते. त्यांनी येथील राजाशी युद्ध करून त्याचा अश्वमेघाचा घोडा परत मिळवला होता अशी दंतकथा स्थानिक भागात प्रसिद्ध आहे. आता आपण मुख्य गुहांमध्ये प्रवेश करूया. या किल्ल्यावर छोट्या मोठ्या मिळून जवळपास 184 गुहा आहेत. डोंगराच्या कातळात कोरलेली ही पाण्याची टाकी बघा. किल्ल्यावर साधारण 128 पाण्याच्या टाक्या आहेत, ज्यामध्ये वर्षभर पिण्याचे शुद्ध पाणी साठवले जायचे. या लेण्यांची निर्मिती सातवाहन काळापासून झाली असावी असा अंदाज आहे. मध्ययुगीन काळात जेव्हा खानदेश, बुऱ्हाणपूर आणि सुरत या शहरांना जोडणारा मुख्य व्यापारी मार्ग येथून जात होता, तेव्हा या व्यापारी मार्गावर जरब बसवण्यासाठी आणि संरक्षणासाठी या किल्ल्याला लष्करी छावणीचे स्वरूप देण्यात आले होते. आणि 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांचे येथे राज्य होते. यादव वंशातील प्रसिद्ध राजा सिंहण, दुसरा सिंहण याच्या सेनापतीने लक्ष्मी देवाचा पराभव करून या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. खानदेशातील यादव राजांना स्थानिक भाषेत गवळी राजे म्हटले जायचे. म्हणूनच आजही या गुहांना गवळी राजाची घरे म्हणतात. नंतर 14व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत या किल्ल्यावर बहमनी, फारुखी सल्तनत आणि मुघल या इस्लामिक राजवटींचे नियंत्रण होते. त्यांनी या वस्तूमध्ये अनेक बदल केले, ज्याचे पुरावे येथील दरवाज्यावर आणि बुरुजांवर पाहायला मिळतात. डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर आल्यावर संपूर्ण साक्री गावाचे आणि आजूबाजूच्या परिसराचे एक विहंगम दृश्य पाहायला मिळते. वरती एक भद्रावती देवीचे लहानसे मंदिर आहे आणि याच देवीच्या नावावरून ह्या दुर्गाला भामेर असे नाव मिळाले आहे असा इथल्या स्थानिकांचा विश्वास आहे. आणि काही जुने अवशेष पण विखुरलेले दिसतात. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उंच डोंगरावर हे एक लहानसे कडुनिंबाचे रोपटे आपणास वाढताना दिसत आहेत. चारी बाजूंनी असणारे उभे कडे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या इतके सुरक्षित बनवतात की शत्रूला देखील सहजासहजी वर येणे अशक्य होते. कल्याणपासून सुरू झालेला हा प्रवास आणि भामेर किल्ल्याचा हा ऐतिहासिक खजिना पाहून आमची भटकंती सार्थकी लागली. महाराष्ट्राचा हा दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवणे आपले कर्तव्य आहे. मला हा भामेर किल्ल्याचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, इतिहासप्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.